याने ज्या रथावरती बसलेला होता त्या रथाच्या दोऱ्या फेकून दिल्या आणि घेऊनिया खड्ग माराया धावला। हात तो धरीला वसुदेवी, वसुदेवाने हात धरला आणि सांगितलं की अरे तुझा जो वैरी आहे तो आमचा पुत्र आहे, मी तुला देईन मी पुत्र सत्य माझे मानी, माझं शब्द ऐक आणि मी प्रत्येक पुत्र तुला देणार, म्हणजे काही हरकत नाही। मग दूतांना सांगितलं की ठेवा बंदिखाने, दूता सांगे बंदीखान्यामध्ये ठेवण्याकरता सांगितलं। बंदीखान्यात ठेवलं, बंदीखान्यात ठेवलं आणि बंदीखान्यात ठेवल्यानंतर पहिला पुत्र झाला, पहिला पुत्र झाला, कंसाकडे नेला। कंस म्हणे पहिल्याचं आपल्याला काम नाही, पण नारदजी हजर झाले, सांगितलं गड्या पहिला असो की सातवा असो की आठवा असो तो कधी सांगता येत नाही, म्हणून त्याला मारणं आवश्यक आहे। ठीक आहे, मग एका पाठोपाठ एक मारणं चालू केले, पहिला दुसरा तिसरा चौथा पाचवा सहावा, 6 मारले। साई मारी तर दुराचारी 6 मारले, पण 7वा कुकडे गायब झाला कळलंच नाही। 7वाईचा गर्भ योगमायाने, 7वा पुत्र योगमायेने नेला आणि रोहिणी गर्भा घातला निवोनी, रोहिणीच्या गर्भामध्ये नेऊन घातला आणि 8व्यांदा साक्षात भगवान परमात्मा गर्भामध्ये प्रविष्ट होण्याकरता त्या ठिकाणी आले। प्रत्यक्ष समोर पहिले तर 10 वर्षाची मूर्ती हजर झाली, पण 10 वर्षाची मूर्ती ज्यावेळी समोर आली त्यावेळी देवकी आणि वसुदेव मागच्या जन्मातले कृष्ण आणि सुतप्पा होते, त्यांनी सांगितलं की असं चालणार नाही, गर्भामधून जन्म घ्यावा लागेल। त्यावेळी भगवान परमात्मा म्हणतात ठीक आहे, पण माझा जन्म झाल्यानंतर काय करसाल, माझा जन्म जसा होईल तसं मला कुठं न्यायचं, मजनी गोकुळाची, मला गोकुळामध्ये घेऊन जायचं आणि तिथं जे माया जन्माला आलेली आहे तिला इकडे घेऊन यायचं, म्हणजे काही हरकत नाही। आणि भगवान परमात्मा देवकीच्या गर्भामध्ये प्रविष्ट झाले आणि गर्भामध्ये प्रविष्ट होता बरोबर देवकीचे तेज दिशे जैसा सूर्य, कंसाचे हृदय जळत असे, कंस मात्र थरथर कापू लागला। आणि आता भगवान परमात्मा जन्माला येतील, पाहता पाहता 9 महिने पूर्ण झाले आणि भगवान परमात्मा जन्माला येणार म्हणून सर्व भक्तांना हर्ष झालेला आहे, आनंद झालेला आहे। एवढा आनंद झालेला आहे, सर्वच्या सर्व विमानांची दाटी अंतरिक्षी देव करिता ती सर्व गर्भस्तुती, सगळेच्या सगळे भगवान परमात्म्याची गर्भस्तुती करू लागले, फुलांचा वर्षाव करू लागले की स्वागतम कृष्ण सुस्वागतम कृष्ण स्वागतम कृष्ण सुस्वागतम